हां घेताय तिला उद्या आली मी ती सोडते ह्याच्यात. हे बघा 42-47 सोडायला चालू आहे बागेसाठी. ते माझी नाचसून पण आलेले आहेत बघायला. माझी शेती बघण्यासाठी खास आलेले आहे. त्याबरोबर माझं नातरूण पण आलेलं आहे, नातू पण आलेला आहे. हे बघा आता मक्याच्या शेती बघा दाखवायला चाललेले. चला चल तू तिकडे. हां चला चेक केलेलं दाखव. हे बघा गांडूळ खत आहे ना, हे गांडूळचं चेकिंग चालू आहे. किती गांडूळ आहेत, पिल्लं झालेत गांडूळाला. इथं मोठं मोठं पण आहेत ते बघा. हो दिसलं का गांडूळ? हो केवढा गांडूळ आहे. हे बघा गांडूळ आहे का, केवढा गांडूळ आहे. हे बघा गांडूळ आहेत ह्याच्यामध्ये. हे असं गांडूळ खत तयार करायचं आणि हे झाडांना खत द्यायचं. हे खूप महत्त्वाचं असतं गांडूळ खत. ह्यानं खूप रिझल्ट छान येतात आणि पीक पण काळोख हालत नाही पिकाचं. ते 7,000चे 2 बेड लावलेले आहेत गांडूळचे. कसे गांडूळ आहेत बघितले का तयार? बघितलं झाका त्याला, झाका झाकून टाका त्याला. ते गांडूळ खत करतं तयार. हे माझं छोटंसं नातू पण आलंय बघण्यासाठी शेती खास. जावा डाळिंबाच्या बागात काय ह्याच्यात जाता तुम्ही. अरे ते हळूहळू हे वर्मी वॉश पण महत्वाचं असतं, सोडायचं असतं. आज माझ्या शेतात माझं नातरुंड आलेलं आहे बघा छोटं. हे बघा इथं गुळ शिजवून ह्याला मधमाशी नव्हती ना, तर हे मडक्यात गुळ शिजवलं. इथे एक चूल आहे बघा, तिथे एक चूल नाही, इथे एक चूल आहे. हे मडक्यात गुळ शिजवून ते मधमाशीला बोलवलं. हां मग हे अशासाठी मग लोकांनी मधमाशीचे पेटे आणले तेव्हा 5,000-10,000 हजाराच्या. मी 4-5 किलो. अरे तोडायचं नसतं ते आता. नाही तोडायचं, आता नाही तोडायचं, मोठं झाल्यावर तोडायचं खायला. आता नाही तोडं, तुला मोठं झाल्यावर खायचं. ते बघ एवढं मोठं होतं तेव्हा खायचं, आत्ताच नाही तोडायचं. बघ ते किती डाळिंब आहे. ठेव हात लावून बघ, मोज किती आहेत बघ एका झाडाला. हे मोठे झाल्यावर असे मोठे झाले की नाही खूप दिसतात. आता कमी दिसत आहेत. नाही एकच आहे, एकच आहे. एकाला 4-4 फांद्या असतात. आपण ठेवल तेवढ्या. तर ही एकच झाड असतं, मग ठेवल तेवढ्या फांद्या राहतात. तुला शेवग्याच्या शेंगा पाहिजे तर घे भाजीला. घे घे थोडं. पुढं पण आहेत, घे. मोठ्या मोठ्या बघून घे, इकडे कडेच्या पण घे. हे आत्ता नसतं बाळा तोडायचं, मोठं झालं की नाही एवढं मोठं मग तोडायचं. हुशार आहे की. हा गोड आहेत, खायला छान आहेत. तुला देशी पाहिजे असतील तर ते कडेच्या झाडांचे घे. ते कडेचे लावले देशी. लांब ते खातामुळे होतात ना. कडेच्या झाडाचे देशी. कशी वाटली माझी शेती मग तुला? काहीतरी सांग इथं आल्यासारखं. आता टाकायचं आपल्याला, युट्यूबला दिसणार आहे तो. इकडं आपला खत संपल. हे असं खत सोडून झाले. आता तुला कसं वाटलं सांग ह्याच्यात. आज मी शेती बघायला आले होते. आमच्या इथे सासूबाईंनी खूप छान प्रकारे शेती केलेली आहे आणि
गांडुळीपासून खत निर्मित केलेले आहे चांगल्या प्रकारे. कसं तयार होतं ते खत त्यांनी आम्हाला दाखवलं. चांगल्या प्रकारे उत्पन्नही काढतात त्यामुळं आम्ही एकदा बघण्यासाठी आलो होतो इथे त्यांची शेती. आणि खूप छान प्रकारे शेती केलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेल्या शेंगा मला भाजीसाठी दिलेल्या आहेत. त्याबद्दल थँक्यू. वेलकम.